एक महत्वाची बातमी आहे। अमेरिकेच्या प्रतिनिधींचा पाकिस्तान दौरा रद्द झालेला आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी माहिती दिली आहे। अमेरिकेच्या प्रतिनिधींनी पाकिस्तान दौरा रद्द केलेला आहे। या दौऱ्यामध्येच इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा होणार होती युद्धबंदी संदर्भात पुढची। आणि आणखी याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे जाणकार विश्लेषक सतीश ढगेसर आहेत। ढगेसर, काही वेळापूर्वी आपण बघितलं तर इराणचं शिष्टमंडळ सुद्धा पाकिस्तानातून परत गेलंय आणि आता अमेरिकेचं शिष्टमंडळ पाकिस्तानमध्ये येणारच नाहीयेत। मग चर्चा होणार कशी? नक्कीच मुळात मस्कत मॉस्को या दौऱ्यासोबतच इस्लामाबादचा दौरा इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी त्या ठिकाणी केला होता आणि खरं म्हटलं तर फुल फ्लेज चर्चा होण्याची शक्यता खूपच कमी होती। ॲट द मोस्ट एक प्रकारे जे आहे भविष्यात होणाऱ्या चर्चेसाठी फ्रेमवर्क तयार करणं हा एजेंडा आणि आपले कन्सर्न्स अमेरिकेपर्यंत पाकिस्तानच्या मार्फत पोहोचवणं हा एक प्रकारचा अजेंडा अराक्ची यांच्या या दौऱ्यामागे त्या ठिकाणी असेल। आणि एक प्रकारे पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांनी अमेरिकेचं शिष्टमंडळ येण्याच्या अगोदरच इस्लामाबादमधून काढता पाय घेतला, म्हणजे एक प्रकारे अमेरिकेची नाचक्की झालेली आहे। आणि दुसऱ्या बाजूला डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा त्या ठिकाणी घोषणा केली की स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर यांना आम्ही पाकिस्तानला काही पाठवत नाहीये, सगळेच्या सगळे कार्ड आमच्या हातामध्ये त्या ठिकाणी आहेत आणि त्यांना जर वाटलं तर इराणचं शिष्टमंडळ आमच्याशी चर्चा करेल। मुळातच या सगळ्या गोष्टींमधून स्पष्टपणे दिसतंय की दोनही बाजूमध्ये जे आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये ट्रस्ट डेफिसिट आहे, विश्वासाचा अभाव आहे। आणि म्हणजे पूर्व चर्चा करण्यासाठी सुद्धा जर हे एकमेकांसमोर त्या ठिकाणी बसू शकत नसेल तर पाकिस्तानचं तर जे हे सपशेल हे फेल्युअर आहेच आहे, पण भविष्यामध्ये सुद्धा जे आहेत वेगवेगळ्या मुद्द्यांवर यांच्यामध्ये सहमती होण्याची शक्यता खूपच कमी आहे। आणि दुर्दैवानं याचा पुढचा अध्याय जरी त्यांची बैठक त्या ठिकाणी झाली भविष्यात, एक छोटासा प्रश्न आहे, वेळ कमी आहे, थोडक्यात उत्तर अपेक्षित आहे, पण प्रश्न महत्वाचा आहे। काही वेळापूर्वी ट्रम्प यांनी इराणला परत धमकी दिली होती की जर तुम्ही आमच्या अटी मान्य नाही केल्या तर पुन्हा एकदा इराण उद्ध्वस्त करू। मग आता होणार काय पुढे? नक्कीच, म्हणजे पुन्हा जे आहे स्फोटक परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते जर इकॉनॉमिक एक प्रकारचं प्रेशर करून सुद्धा आणि चर्चा जर होत त्या ठिकाणी नसेल तर नक्कीच आक्रमकता हाच एक ऑप्शन डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे राहतो। म्हणून नक्कीच स्फोटक वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। ढगेसर, धन्यवाद, आपण ही माहिती दिली त्यासाठी।